तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये भाज्या खाऊ वाटत नसतील तर अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी एकदा नक्कीच करून बघाल. एवढी टेस्टी आणि जबरदस्त अशी ही चटणी लागते. तर मी अश्विनी, कुकबाई अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे पाहू शकता मी आता मस्त असे शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे खरपूस म्हणजे डाग पडेपर्यंत भाजायचे आहेत, म्हणजेच आपले शेंगदाणे चटणी खूप दिवस टिकते आणि खायला देखील खूपच छान लागते. शेंगदाणा चटणी म्हणजे महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी एक डिश आहे बघा. भाजलेल्या शेंगदाण्यापासून तयार होणारी ही चटणी झटपट बनते, कोणत्याही जेवणाची दुप्पट चव करते बघा. अशी ही चटणी लागते. तर पाहू शकता तुम्ही शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहेत. आता याच्यामध्ये मी भरपूर लसण टाकून घेतलेलं आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत ना, छोटी वाटीने मी 3 वाट्या एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. 3 वाट्या शेंगदाणे घेतले तर 1 वाटी लसूण घेतलेला आहे आणि पूर्ण शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी असे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मी एका भांड्यात बसले नाही म्हणून 2-3 वेळेस मी बारीक करून घेतलेले आहेत. या चटणीची खासियत म्हणजे तिचा खमंग सुगंध आणि तिखट खारट चव लाल असं म्हणजे एकच नंबर अशी ही लागते बघा. मी ते गरम मसाला, किचन किंग मसाला आणि आपले घरगुती मसाले म्हणजेच लाल चटणी अशी टाकलेली आहे आणि मीठ देखील थोडंसं टाकलेलं आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही जर असे जास्त तिखट नाही खायचं तर नसेल खायचं तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गूळ देखील म्हणजे टाकू शकता, म्हणजे आपली चटणीला आणखीनच चव वाढते. आणि ही जी चटणी आहे ना, तुम्ही भाकरी, पोळी, वरण भात अगदी कशासोबतही खाऊ शकता. एवढी जबरदस्त अशी शेंगदाण्याची चटणी लागते. आणि फायनली आपली चटणी तयार झालेली आहे. आणि सर्वात शेवटी माझ्याकडून मीठ विसरलं होतं म्हणून शेवटी मी मीठ घातलेलं आहे आणि फायनली आपली डिश तयार झालेली आहे. चटणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय, भेटूया अशाच रेसिपीसोबत.